नमस्कार. एप्रिल कटिंगच्या दुसऱ्या मीटिंगचा दुसरा भाग बघतोय आज आपण. कालच्या भागामध्ये आपण एप्रिल कटिंगची जी पूर्वतयारी आहे त्याच्याविषयी माहिती घेतली. त्याचबरोबर एप्रिल कटिंगचा जो आपला मुख्य उद्देश असतो त्याच्यामध्ये गर्भधारणा, गर्भाची वाढ, स्टोरेज करणं, याच्याबरोबरच एक अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो म्हणजे एप्रिल कटिंगमध्ये प्रत्येक वेलीची जी फूट आहे ती एकसारखी यावी, एक समान यावी. कारण या एप्रिल कटिंगमध्ये येणाऱ्या ज्या फुटी असतात यांचा जो एकसमानपणा आहे, एकसारखेपणा आहे, त्याच्यावरच खरं तर ऑक्टोबर कटिंगच्या शेवटी जी मालाची आपली क्वालिटी असते त्या क्वालिटीचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये लांबी असेल, फुगवण असेल, शुगर असेल, कलर असेल, ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा अगदी जवळचा संबंध ह्या एप्रिल कटिंगच्या फुटण्याच्या क्रियेशी राहतो. त्याचे डिटेल्स आपण बघितले काल की कशा कशा पद्धतीने ते परिणाम होत राहतात. बऱ्याच वेळेला एप्रिल कटिंगची पूर्वतयारी आपल्याकडनं राहून जाते आणि मग याचे परिणाम त्या बाग फुटण्यावर बरेचसे आपल्याला दिसतात. मग याच्यामध्ये रासायनिक खतांचे डोसेस असतील, इथरेल असेल, पाण्याचा ताण असेल, मुळी तोडणं असेल, पेस्ट असेल, याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा कालच्या मीटिंगमध्ये घेतलेली होती. याच्यामधला जो शेवटचा आपला मुद्दा होता पेस्टच्या बाबतीतला की डॉर्मेक्सचे स्प्रे घ्या म्हणलं होतं आपण. हायड्रोजन सायनामाइडचे स्प्रे घ्या असं म्हणलं होतं हातानं लावण्यापेक्षा. या स्प्रेच्या बाबतीत मी आज आणि परत एकदा रिपीट करतो की हे स्प्रे व्यवस्थित बसणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हायड्रोजन सायनामाइडचा वापर करून वेलींची फूट एकसारखी आणणं ही जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं हा जो स्प्रे आपण घेतो हायड्रोजन सायनामाइडचा तो व्यवस्थित बसणं गरजेचं आहे, व्यवस्थित होणं गरजेचं आहे. याच्या बाबतीत मी काल तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळेला आपण कॉन्सन्ट्रेशन चुकवतो. मी बघितलं की बरीच लोक 100 लिटर पाण्यामध्ये एखाद दुसरा लिटर डॉर्मेक्स टाकतात, हायड्रोजन सायनामाइड टाकतात आणि स्प्रे करून देतात. एक लक्षात घ्या की हायड्रोजन सायनामाइडचं प्रमाण पेस्टसाठी एकरी घेता येत नाही, ते लिटर बेसिसवरच घ्यावं लागतं. तुम्ही 50 लिटर पाणी वापरताय का 200 लिटर पाणी वापरताय याच्याशी काही संबंध नाही, लिटर बेसिसवरच ते प्रमाण घ्यावं लागतं. मग साधारणपणे मी म्हणलं की सिंगल वलांडा सिस्टीम असेल तर एकरला 100 ते 125 लिटर पाणी लागतं. याचा अर्थ 100 जर आपण पकडलं तर 4 लिटर डॉर्मेक्स त्यामध्ये टाकावं लागतं. एच सिस्टीम असेल किंवा डबल वलांडा सिस्टीम असेल तर 150 ते 250 लिटरच्या आसपास पाणी लागतं. आणि मग याच्यामध्ये हे जे स्प्रे आपण घेणार आहे याच्यामध्ये पाणी वाचवण्यासाठी बरेच लोक फास्ट स्प्रेइंग करतात किंवा मग नोझल इतके बारीक आणतात की त्याचे परिणामच होत नाहीत. मी म्हणलं असं की पेस्ट ही डोळ्यावर बसावी लागते, त्यात मुरावी लागते. बारीक धुसारा जर का नुसता स्प्रेचा त्याच्यावर बसला असेल पेस्टचा तर तसं डॉर्मन्सी ब्रेक होत नसते. त्या डोळ्यामध्ये ते औषध, ते द्रावण मुरावं लागतं, आतमध्ये जावं लागतं आणि त्याच्यासाठी अतिशय दक्षता घेऊन हा स्प्रे आपल्याला घ्यावा लागतो. आणि असं जर करता येत नसेल तर हे न केलेलं चांगलं, हा खर्च न केलेला चांगला. फक्त मनाचं समाधान म्हणून आम्ही पेस्ट स्प्रे केला ह्याला काही अर्थ राहत नाही. बऱ्याच वेळेला मी सांगितलेल्यापैकी की आपण बऱ्याच वेळेला एप्रिल कटिंगच्या अगोदर बोध फोडतो. मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे किंवा बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे की बोध फोडणं म्हणजे फक्त जरा माती बाजूला घेणं असा त्याचा अर्थ नाही. बोध फोडणं याचा अर्थ त्या बोधामधल्या मुळ्या फोडणं, तिथली माती बाजूला घेणं आणि ती पण वरच्या 1 इंचातली, अर्ध्या इंचातली नाही. मग आपण काय करतो की लेबर लोकांना बोध फोडायचं कॉन्ट्रॅक्ट देतो किंवा त्यांना आपण बोध फोडण्यासाठी सांगतो
लेबर लोक तिथली माती थोडीशी मागच्या बाजूला वळतात किंवा एका बाजूला वळतात, त्या मातीचा थोडा ढीग झाला, डोंगर झाला की आपल्याला वाटतं मोठा खड्डा पडला आणि फक्त आपल्या मनाचं समाधान होतं की मी बोध फोडले. पण ॲक्च्युली बोध फोडण्यामुळं जे रिझल्ट मिळणार आहेत ते अशा बोध फोडण्यानं बिलकुल मिळत नाहीत. म्हणून म्हणले की एक वेळा करायचं असेल तर पक्कं करा, त्याचा कन्सेप्ट समजावून घ्या, मुळ्या का तुटल्या पाहिजेत हे समजावून घ्या आणि मग त्या पद्धतीनं बोध फोडा. फक्त पारंपरिक पद्धतीनं बोध फोडतायत लोक म्हणून आपण पण अशा पद्धतीनं जर बोध नुसते फोडायला लागलो वरच्यावर तर त्या फोडण्याला काही अर्थ नाही. त्याच्यापेक्षा न फोडलेले चांगले. आणि आता बोध फोडताना तुम्ही पूर्ण बोध फोडूच नका. साधारणपणे बोधाला खेटून तुम्ही जर का काही मशिनरीच्या साह्यानं, जसे डिस्क हॅरो आलेले आहेत, तवा, याच्या साह्यानं जर का बोधाच्या साईडला तुम्ही फक्त कट केल्यामुळे तरी चालतं. नांगर घालू शकता. फक्त एक आहे की नांगर जर का तुम्ही वापरत असाल तर बऱ्याच वेळेला त्या मुळ्या तुटत नाहीत, फक्त अशा ओरबडल्यासारख्या होऊन जातात. मग मागणं परत लेबर टाकून तुम्हाला त्या मुळ्या तोडाव्या लागतात. मुळी तुटणं अतिशय गरजेचं आहे, त्याशिवाय त्या ठिकाणी नवीन मुळी येऊ शकत नाही. पण पारंपरिक पद्धतीनं चालत आल्याप्रमाणे कुठं तर ड्रीपचं पाणी पडतंय तिथे एखादं फावडं मारायचं, खोरं मारायचं आणि माती बाजूला घ्यायची, याला बोध फोडणं म्हणत नाहीत. याच्यामध्ये ना बोध भुसभुशीत होतो, ना मुळ्या तुटतात, ना आपल्याला त्याची बेनिफिट मिळतात. आणि हल्लीच्या दिवसामध्ये लेबर करून हे काम करून घेणं तितकंसं सोपं राहिलेलं नाही, तितकंसं स्वस्ताचं पण राहिलेलं नाही. एक लक्षात घ्या की चेंजेस हे करत जावे लागतात. जशी परिस्थिती बदलते तसे चेंजेस हे करत जावे लागतात. मग ते आपल्या आयुष्यामध्ये असतील किंवा शेतीमध्ये असतील, द्राक्ष शेतीमध्ये असतील. 20-20, 30-30 वर्षापूर्वी जे ऑपरेशन आपण करत होतो, जी कामं आपण करत होतो, ज्या पद्धतीनं करत होतो, तशाच पद्धतीनं तीच कामं जर की मी आजच्या जमान्यामध्ये करत असेल तर कदाचित ते योग्य ठरणार नाही. चेंज हे करावे लागतात. 25-30 वर्षापूर्वी लेबर अतिशय स्वस्त होते. लेबर लोकांची कॅपॅसिटी होती काम करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते प्रामाणिकपणे काम करत होतं. आज लेबरचे चार्जेस तुम्ही बघताय, लेबरची कॅपॅसिटी बघताय आणि त्यांचा प्रामाणिकपणा पण तुम्ही बघताय. मग असं जर होत असेल तर त्यांच्याकडून अशी कामं करून घेणं कितपत योग्य आहे? आपण बदल हा करायला पाहिजे, परिवर्तन हे करायला पाहिजे. माझ्या पूर्वजांनी या पद्धतीनं काम केलं म्हणून मी त्याच पद्धतीनं काम करणं योग्य नाही. हां, काम जे करायचं आहे ते घडलं पाहिजे, परंतु मग त्याच्यामध्ये स्टाईल आपण बदलल्या पाहिजेत, त्याची पद्धत आपण बदलली पाहिजे. आणि ती का बदलली पाहिजे तर एक तर आपल्याला सोपं व्हावं यासाठी बदलली पाहिजे आणि दुसरं की आपले पैसे वाचावेत यासाठी बदलली पाहिजे. जसं मी कालच्या मीटिंगमध्ये सांगितले की आपले पूर्वज शेणखत घालत होते, मग पेंडी पण घालायला लागले, मग गांडूळ खत पण घालायला लागले, मग सेंद्रिय खत पण घालायला लागले, मग ह्युमिक ॲसिड पण सोडायला लागले, मग बगॅस पण टाकायला लागले. मग एवढं सगळं तुम्ही जर टाकत असाल बोधामध्ये तर असे काही प्रोडक्ट आहेत का किंवा असे काही ऑपरेशन्स आहेत का की ज्याच्यामुळं या सगळ्या प्रोडक्टची एकत्रितपणे आपण त्याचे फायदे घेऊ शकू आणि स्वस्तामध्ये घेऊ शकू? त्याची काल आपण चर्चा घेतली. बोध का फोडायचे त्याची पण आपण चर्चा घेतली. त्यामुळे एक गोष्ट ध्यानात घ्या की जी कामं करायची आहेत ना ती कामं प्रॉपर व्हायला पाहिजेत, अन्यथा ते पैसे वाया जातात आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला तितकेसे मिळत नाहीत. पेस्टच्या बाबतीत ही गोष्ट ध्यानात ठेवा की पेस्ट करायची असेल ना तर प्रॉपर पेस्टिंग करा. घाई गडबडीमध्ये पाणी वाचवण्यासाठी किंवा औषध वाचवण्यासाठी तुम्ही जर का पेस्टिंग करत असाल तर ते न केलेलं चांगलं, त्याचे रिझल्ट मिळत नसतात. तर हा एक मुद्दा आपण काल बऱ्यापैकी चर्चेला घेतलेला होता. आणि दुसरा एक मुद्दा आपण घेतलेला होता की डायबॅकच्या संदर्भात रिकटिंगचे प्लॉट असतील किंवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाचे जर प्लॉट असतील तर त्याच्यामध्ये आत्ता जे टेम्परेचर आपल्याकडे वाढलेलं आहे या टेम्परेचरचे परिणाम डायबॅकच्या दृष्टीनं किंवा डायबॅकच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या 2 महिन्यामध्ये किंवा मे, जूनच्या आसपास आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळं रिकटिंगचे प्लॉट, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाचे प्लॉट
याच्यामध्ये बाविस्टिन कॅप्टॅपचं अळवणी त्या बुडावर करणं हे अतिशय गरजेचं आहे. अजून एक मुद्दा आहे की आपल्या शेड्यूलमध्ये कटिंगनंतर 5व्या दिवशी एक डोस दिलेला आहे, एक खतांचा डोस दिलेला आहे. पहिली गोष्ट ध्यानात घ्या की तुम्ही शेड्यूल मोबाईलवर बघत बसू नका. तुम्हाला मोबाईलवर शेड्यूल आल्यानंतर ती PDF फाईल असते. तुमच्या गावामध्ये कुणाकडून पण तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या, पण ते पेपरवर घ्या. बरीच लोक ते मोबाईलवर ठेवतात आणि त्याच्या पद्धतीनं बघत राहतात. ते इतकंसं योग्य होत नाही. त्या शेड्यूलची प्रिंट काढून तुम्ही ज्याला फाईलला लावता त्याला कामं करणं, मॅनेजमेंट करणं सोपं जातं. आता 1 नंबरचं जे आपलं शेड्यूल आहे याच्यामध्ये कटिंगनंतर 5व्या दिवशी एक खतांचा डोस दिलेला आहे. त्याच्यामध्ये इडिसोल आणि नेमामृत असे एकत्र केलेलं आहे. प्रति एकर 1 लिटर इडिसोल आणि 2 लिटर नेमामृत. हा जो डोस आहे ना, हा डोस सोडताना अतिशय महत्त्वाची एक खबरदारी आपल्याला घ्यायची आहे की वापसा असला पाहिजे. जमिनीमध्ये भरपूर तुम्ही पाणी दिलेलं आहे, अशा वेळेला या डोसचा वापर करायला नाही पाहिजे. एकतर तो पुढे ढकला, नाहीतर मग कॅन्सल करा. कॅन्सल करत असाल तर त्याच्या अनुषंगाने मिळणारे सगळे रिझल्ट तुमचे कमी होऊन जातील. पुढे ढकलत असाल तर तितकेसे रिझल्ट नाहीत मिळणार. पण हा डोस देताना जी खबरदारी आपल्याला घ्यायची आहे की जमिनीमध्ये वापसा कंडिशन बऱ्यापैकी असायला पाहिजे. काय होतं बघा की आपण हा कटिंगनंतर 5व्या दिवशी दिलेला आहे. खरं तर आपण हा कटिंगच्या दिवशी पण देऊ शकत होतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं की कटिंगच्या अगोदर आपण पाण्याचे ताण दिलेले असतात आणि ज्यावेळेला आपण कटिंग करतो त्यावेळेला आपण जास्त पाणी देतो. 4 तास, 5 तास, 10 तास असं पाणी आपण देतो. आणि असं पाणी ज्यावेळेला आपण जास्त देतो, बऱ्याच दिवसाच्या अंतरानं, बऱ्याचसा ताण देऊन आपण ज्यावेळेला पाणी देतो त्यावेळेला त्या जमिनीमध्ये, त्या रूट झोनच्या एरियामध्ये वापसा कंडिशन मेंटेन राहत नसते. आणि ती वापसा कंडिशन तिथं नसेल तर असे प्रोडक्ट तिथं द्यायला नाही पाहिजेत. म्हणून आपण तो 5व्या दिवशी दिला की जरी कटिंगच्याला तुम्ही पाणी दिलेलं असेल तर 5-7 दिवसापर्यंत ते पाणी बरेचसं कमी होत येतं. बऱ्यापैकी वापसा कंडिशन त्या ठिकाणी येते आणि त्यावेळेला आपण हा डोस देऊ शकतो. हा डोस देताना सुद्धा भरपूर पाणी देऊ नका. 1-2 तास पाणी आणि त्यातून हा डोस द्यायला हरकत नाही. एडिसोलच्या बाबतीत विरघळण्याची क्रिया व्यवस्थितपणे समजावून घ्या आणि तशीच फॉलोअप करा. याचे 2-3 प्रकारे आपण हे विरघळू शकतो. पहिला प्रकार आहे तो म्हणजे एडिसोलबरोबर जे बाइंडर येतं, ज्या शॅम्पूसारख्या अशा बारक्या पुड्या येतात, त्याच्यामध्ये तुम्ही हे विरघळू शकता. आणि त्या जर पुड्या नसतील तर तुम्ही अगदी पाण्यामध्ये पण वेगळ्या पद्धतीनं हा विरघळू शकता. पहिली पद्धत आपण समजावून घेऊया की बाइंडरमध्ये याला विरघळायचं आहे. तुम्हाला समजा 1 लिटर इडिसोल तुमच्या प्लॉटला द्यायचं आहे, तर काय करा की एका बकेटमध्ये 5 ते 7 लिटर पाणी घ्या. त्याच्यामध्ये तो बाइंडर टाकून द्या, 1 पुडी टाकून द्या आणि त्याच्यामध्ये ते 1 लिटर एडिसोल टाका आणि चांगलं हलवा. हलवल्यानंतर 1 तास 1.5 तासानंतर परत एकदा हलवा. आणि असं हे मटेरियल किंवा असं हे मिक्सचर जे केलेलं आहे आपण, ज्याच्यामध्ये पाणी आणि एडिसोल आहे आणि बाइंडर आहे, ते 1 4-5 तासासाठी ठेवून द्या. हळूहळू त्याला ते विरघळू दे आणि 4-5 तासानंतर तुम्ही टँकमध्ये टाकून ते वापरू शकता. तुमच्याकडे जर बाइंडर नसतील, त्या जर पुड्या नसतील, तर तुम्ही काय करा की 5-6 लिटर गरम पाणी घ्या. आपण आंघोळीला घेतो ना त्या पद्धतीचं गरम पाणी घ्या. त्याच्यामध्ये डायरेक्ट एडिसोल टाकून द्या, 4-5 तास ठेवून द्या. आपोआपच ते विरघळून जातं. मध्ये तुम्ही 1-2 वेळेला ते हलवून घ्या. हा पण पर्याय आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आदल्या दिवशी भिजून ठेवलं तर चालेल का, असं आपण बरेच जण विचारतात. चालू शकतं. आदल्या दिवशी रात्री तुम्ही भिजत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते जर का वापरलं, मग ते स्प्रे वाटे असेल किंवा जमिनी वाटे असेल तरीसुद्धा चालतं. तेव्हा अशा पद्धतीनं आपल्याला एडिसोल विरघळायचं आणि व्यवस्थितपणे विरघळायचं आहे. आणि वापसा कंडिशन असताना बऱ्यापैकी ह्याचं ॲप्लिकेशन आपल्याला जमिनी वाटे करायचं आहे. अतिशय एक चांगला प्रोडक्ट. भविष्यामध्ये द्राक्ष शेतीमध्ये बऱ्यापैकी जे विकृत्या येतात, त्या विकृत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या सोडवण्यासाठी, त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी ऑल इन वन असा हा प्रोडक्ट आहे. बऱ्याचशा विकृत्या आहे एकाच प्रोडक्टनं आपण सोडवू शकतो.
बरेचसे प्रॉब्लेम ह्या एकच प्रोडक्टनं आपण सोडवू शकतो. खरं तर बऱ्याच लोकांचं मत होतं की हा प्रोडक्ट काय आहे. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो की पूर्वी आपण काय करत होतो की आपल्याकडे ज्या क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, आपल्याकडे जे वातावरण आहे, याच्यामध्ये वर्षातून 2 वेळेला आपल्याला कटिंग घ्यावं लागतं. एकदा एप्रिल कटिंग घ्यावं लागतं एप्रिल महिन्यामध्ये, आणि एकदा ऑक्टोबरचं कटिंग घ्यावं लागतं. आणि ह्या दोन्ही कटिंगच्या वेळेला आपण बघतो की बरंचसं मटेरियल झाडाचं आपण वेस्टेज घालवतो, काढून टाकतो, तोडून टाकतो. एक तर आपल्याकडं प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडं अन्न तयार करायची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बरेचसे अडथळे येतात. आणि त्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे मान्सूनमध्ये पडणारा पाऊस. या पावसामध्ये सलग आणि सातत्यानं ढगाळ वातावरण राहतं की ज्याच्यामध्ये अन्न तयार करायची प्रक्रिया बऱ्यापैकी कोलॅप्स होऊन जाते, गडबड होऊन जाते. दुसरा आहे की जमिनीमध्ये वापसा या कालावधीमध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी राहत नाही. आणि याच्यामुळं स्टोरेज करण्याच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर आपण मागे आहोत इतर देशांच्या. का तर आपल्याकडं क्लायमॅटिक कंडिशन्स तशा नाहीत, वातावरण तसं नाही. खरं तर सपकेनच्या पुढचा ज्यावेळेला आपण शेंडा मारतो, म्हणजे काळी पुरी तयार होते, सपकेन करतो, सपकेनच्या पुढचा शेंडा मारतो, त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश बरेच दिवस जर का झाडांना मिळाला, पानांना मिळाला तर मोठ्या प्रमाणामध्ये अन्न तयार होऊ शकतं. पण आपल्याकडे असं होतं की आपण शेंडे मारतो आणि त्यानंतर आपल्याकडे मान्सूनचे पाऊस चालू होऊन जातात, ढगाळ वातावरण चालू होऊन जातं. त्यामुळे स्टोरेज हा एक महत्त्वाचा विषय आपला राहिलेला आहे. तयार झालेलं अन्न वाढवणं हा एक महत्त्वाचा विषय आपल्याला राहिलेला आहे. त्याच्यासाठी आपण काय केले की काही प्रोटीनस मटेरियल मागच्या 15-20 वर्षामध्ये आपण शेड्यूलमध्ये घेतलं आणि वापरलं. मग ते जमिनी वाटे पण थोडंफार वापरलं, पानांच्या वाटे पण वापरलं. हे जे प्रोटीन्स काय आहेत तर हे रेडीमेड फूड मटेरियल म्हणून नायट्रोजनचा एक सोर्स म्हणून आपण वापरू शकतो जमिनी वाटे आणि पानांच्या वाटे. केमिकल नायट्रोजन न वापरता तुम्ही प्रोटीनचा वापर करू शकता, नॅचरल प्रोटीनचा वापर करू शकता. तो आपण केला मागच्या 15-20 वर्षामध्ये. त्याचबरोबर रेडीमेड फूड मटेरियल म्हणून आपण सीवीड एक्स्ट्रॅक्टचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला, पानांच्या वाटे केला, जमिनी वाटे केला. परंतु याच्यामध्ये जर आपण बारकाईनं बघितलं तर प्रोटीनमध्ये एक ड्रॉबॅक असा राहतो की हा फक्त नायट्रोजनपासून तयार झालेला एक प्रोडक्ट आहे. मग बाकीच्या एलिमेंटचं काय करायचं, किंवा बाकीच्या एलिमेंटपासून तयार होणाऱ्या प्रोडक्टचं काय करायचं. आणि म्हणून एक कन्सेप्ट डोक्यामध्ये आला की प्रोटीन हा प्रायमरी स्टेजमध्ये, पहिल्या स्टेजमध्ये तयार होणारा प्रोडक्ट आहे की पानांच्यामध्ये आणि मुळांच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्सपासून तो प्रोटीन्स बनतात. मग या प्रोटीनला पुढे जाऊन बरेचसे एकमेकाशी संलग्न असणारे ज्यावेळेला अन्न तयार झालेलं अन्न भेटतं किंवा मटेरियल भेटतं त्याला वेगवेगळे प्रोडक्ट तयार होत जातात. हे प्रोटीन्स बऱ्याचशा क्रियांच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करतं. मग याच्यापासून लिग्निन असेल, सेल्युलोज असेल, पेक्टिन्स, वेगवेगळे प्रोडक्ट तयार होत राहतात. आणि शेवटी जे तयार होतं झाडामध्ये तो डिंक तयार होतो, गम. म्हणजे झाडानं तयार केलेल्या अन्नाचा शेवटचा पॉईंट, शेवटचा मुद्दा कुठला तर डिंक. आणि ज्या झाडांच्यामध्ये हे डिंक मोठ्या स्वरूपात असतं त्या झाडांच्यामध्ये विकृती अतिशय कमी असतात. आणि हा डिंक तयार करायची प्रक्रिया बऱ्याचशा गोष्टीशी संबंधित आहे. त्यात पाणी हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. पाणी जर आपण एक्सेस देत असू, जास्त देत असू तर डिंक तयार व्हायची प्रक्रिया गडबडून जाते. आपण बघतो की वेगवेगळी जंगली झाडं ज्यावेळेला आपण आपल्या मळ्यामध्ये असतात त्यांना भरपूर पाणी मिळत असतं. त्याच्यामधून ज्यावेळेला एखाद्या त्या खोडाला आपण जखम करतो त्यातून येणारा डिंक हा इतकासा स्ट्रॉंग नसतो, थोडंसं पातळ असतो. पण मारानावर वगैरे उगवलेली झाडं तुम्ही बघत असाल की ज्यांना पाणी फक्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये पावसाचंच मिळतं आहे, अशा झाडांना आपण ज्यावेळेला जखम करतो त्यावेळेला त्यातून येणारा डिंक बघा किती क्वालिटीचा असतो. याचा अर्थ आहे की डिंक हा तयार होणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा फायनल प्रॉडक्ट आहे त्या झाडाचा किंवा त्या वनस्पतीचा. तुम्ही द्राक्षामध्ये सुद्धा बघत असाल की गेल्या 8-10 वर्षामध्ये
एक गोष्ट आपल्या निदर्शनास आली का बघा, की पूर्वी ज्यावेळेला आपण गडलिंग करत होतो त्यावेळेला त्या गडलिंगमध्ये बऱ्याच वेळेला डिंक तयार व्हायचा, किंवा पूर्वी बऱ्याच वेळेला खोडकिडीनं जर का पंक्चर केलं, खोडकिडीनं जर का होल पाडलं समजा, तर त्या होलमधून डिंक बाहेर यायचा. आता ह्या 8-10 वर्षामध्ये आपण बघतो की अशा प्रकारच्या जर जखमा झाल्या, गडलिंगच्या जखमा असतील, स्टेम बोररच्या जखमा असतील खोडकिड्यांच्या, तर त्यातून फक्त थोडंसं पाणी आल्यासारखं आपल्याला दिसतं, पण डिंक नाही दिसत. याचा अर्थ काय आहे की आपली झाडं तयार झालेल्या अन्नाच्या बाबतीत डेफिसिट आहेत, कमतरतेकडे झुकत आहेत. आणि हा जर का डिंक आहे तर हा डिंक फायनलला तयार होतो. ह्या डिंकाच्या अगोदरचा एक प्रोडक्ट आहे तो म्हणजे ऑइल, तेल. वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेलं तयार होत असतात. कुठल्या वनस्पतीमध्ये जास्त होतात, कुठल्या वनस्पतीमध्ये कमी होतात, पण प्रत्येक वनस्पतीमध्ये ही तेलही तयार होतात. आणि तेलापासूनच शेवटी जाऊन डिंक तयार होतो बऱ्यापैकी. म्हणजे हा सेकंड लास्ट प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टोरेज काय आहे. कशाचं स्टोरेज आहे तर रेडीमेड फूड मटेरियलचं स्टोरेज आहे. प्रोटीन हा भयंकर प्रायमरी प्रोडक्ट आहे, पण ऑइल किंवा तेल हा भयंकर पुढं गेलेला फायनल प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते, मोठ्या प्रमाणामध्ये स्टोरेज मटेरियल असतं, मोठ्या प्रमाणामध्ये रेडीमेड फूड मटेरियल असतं. म्हणून जगभरामध्ये आता काही ठिकाणी डिंक जमिनीमधून वापरायचा किंवा पानावाटे आपण कसा वापरू शकतो अन्न म्हणून, याचे पण बरेचसे प्रयोग चाललेले आहेत. तर ह्या डिंकाच्या अगोदरचा एक टप्पा असतो तो म्हणजे तेल. आणि हे कोटिनो असेल किंवा हे एडिसोल असेल, हे जे प्रोडक्ट तयार केलेले आहेत ह्या धर्तीवरच तयार केलेले आहेत. अर्थात ही ऑइल असल्यामुळं ती पाण्यामध्ये विरघळून ते झाडांच्या वाटे, पानांच्या वाटे, मुळांच्या वाटे घेणं हा टेक्नॉलॉजीचा एक भाग आहे. कशा पद्धतीनं ती ऑइल डिझाईन करायची की जे पाण्यात विरघळले पाहिजेत. कारण एक लक्षात घ्या की पाण्यात विरघळलेलंच मटेरियल फक्त झाड घेऊ शकतं. पाण्यात जे विरघळत नाही ते झाड शक्यतो घेत नाही. आणि मग या ठिकाणी एडिसोलसारखा प्रोडक्ट आहे की जो ऑइल बेस्ड प्रोडक्ट आहे, अतिशय ताकद असणारं हे मटेरियल आहे. याचा आपण वापर आपल्या शेड्यूलमध्ये करतो आहे. फक्त मी म्हणलं की वापसा असताना वापरणं जमिनीवाटे गरजेचं आहे. लेट जास्त करू नका, कारण एडिसोल ज्याला आपण जमिनीमध्ये टाकतो त्याला साधारणपणे हलक्या जमिनीमध्ये 15 ते 20 दिवसानंतर त्याचे इम्पॅक्ट दिसायला चालून जातात, फरक दिसायला चालून जातात. आणि हेवी सॉईलमध्ये, काळ्या जमिनीमध्ये, भारी जमिनीमध्ये 20 ते 25 दिवसानंतर त्याचे इम्पॅक्ट दिसायला चालून जातात. आपल्याला हे एडिसोलचे इम्पॅक्ट सपकेंच्या पिरियडच्या दरम्यान आपल्याला पाहिजेत. म्हणून आपण कटिंगनंतर हा लगेच वापरायला सांगतो, तो लेट करू नका. दुसरा एक मुद्दा आहे की आपल्या शेड्यूलमध्ये तुम्ही बघितलं असेल की न्यूट्री S5, प्रो 20, प्रो 12 असे काही प्रोडक्ट दिलेले आहेत. हे प्रोडक्ट काय आहेत तर हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट. आणि याच्यामध्ये चिलेशनसाठी जो प्रोडक्ट वापरला आहे तो नॅचरल प्रोटीन्स वापरलेले आहेत. प्लस अधिक त्याच्यामध्ये काही असे प्रोडक्ट ब्लेंड केलेले आहेत की जे आपण पुढ्यावर लिहू शकत नाही किंवा तुम्हाला सांगू शकत नाही, असे काही ब्लेंडिंग केलेले प्रोडक्ट आहेत. आणि ही सगळी जी प्रोची रेंज आहे, न्यूट्रीची रेंज आहे, ही सगळी आपल्या बागायतदारांसाठी, आपल्या सभासदांसाठीच आपण कंपनीकडनं डिझाईन करून घेतलेली आहे. ही तुम्हाला ओपन मार्केटला कुठंच दिसणार नाही. आपल्या दुकानदारांच्याकडेच जाईल, आपल्या कस्टमरसाठीच जाईल, कारण ते स्पेशल प्रोडक्ट आपले राहणार आहेत क्वालिटीमधले. पण बऱ्याच वेळेला मग असे काही प्रोडक्ट जुने आपण वापरलेले आहेत, घरामध्ये शिल्लक आहेत, तर वापरू शकता. तुमच्याकडे S24 शिल्लक आहे, S18 शिल्लक आहे, तुमच्याकडं मॅक्सीचिल S शिल्लक आहे, तुमच्याकडे कॉन्फिगर शिल्लक आहे, तुमच्याकडे प्राईम शिल्लक आहे, तर मला फोन करा. ते कुठं वापरायचं ते मी तुम्हाला सांगतो. यातल्या कुठल्या प्रोडक्टच्या ठिकाणी ते वापरायचं हे आपण सांगतो. आणि जुने प्रोडक्ट वापरून संपा, मग हळूहळू नवीन प्रोडक्ट परचेसला चालू करून द्या. तर अशा पद्धतीनं हे जे शेड्यूल आहे ते आपण डिझाईन केलेलं आहे. प्रोडक्टची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे एप्रिल कटिंगच्या. त्या लिस्टमध्ये बुरशीनाशकं, कीटकनाशकं, सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतांचा समावेश केलेला आहे. याचं जे कॉस्टिंग आहे 1 एकरचं साधारणपणे 60 ते 65 हजार रुपयाच्या आसपास जातं. याच्यामध्ये घट होऊ शकते, याच्यामध्ये वाढ होऊ शकते, परिस्थितीनुसार हे बदलू शकतं. पण अशा प्रकारचे एक फायनल डिझाईन आपण दिलेले आहे.
तर ती लिस्ट बघून घ्या. पहिलं शेड्यूल आलेलं आहे त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा आणि त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं कामं करत राहा. कामं लेट करू नका. डोसेस आणि स्प्रे लेट करू नका. हा झाला विषय आपला एप्रिल कटिंगच्या बाबतीतला. अजून एक विषय आहे तो म्हणजे रिकटच्या बाबतीतला. रिकटचे प्लॉट आता बऱ्याच लोकांचे 4-5 पानावर, 8-10 पानावर, 12-15 पानावर आलेले आहेत. वातावरण चांगलं असल्यामुळे, स्वच्छ वातावरण असल्यामुळे बऱ्यापैकी त्याला स्पीड पण आहे. परंतु या रिकटच्या बाबतीत पण काही गोष्टी महत्त्वाच्या तुमच्या कानावर जर पडल्या तर तुम्ही त्यानुसार निर्णय घ्याल आणि ती कामं उरकून घ्याल. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 22 टीन कॅपटॉपचं ड्रेंचिंग, आळवणी. कुठं? बुडावर. बुडावर कुठं? तर बुड जिथं झाडाला जमिनीला टेकलेलं आहे त्या ठिकाणी त्या बुडाच्या चारी बाजूने हे द्रावण ओतायचं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम 22 टीन आणि 400 ग्रॅम कॅपटॉप टाकून त्यातलं लागेल तितकं पाणी, 200 मिली, 500 मिली पाणी, 1 लिटर पाणी त्या बुडावर ओतायचं आहे, बुडाची साईज बघून. पण ते जमिनीलगत गेलं पाहिजे याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. ड्रीपच्या खाली हे ओतायचं नाही. दुसरा मुद्दा आहे की रिकटिंगच्या बाबतीत जी खोड आपण वर चढवतोय त्याच्या ज्या बगलफुटी आहेत ना, त्या बगलफुटी पुसून काढू नका. त्याला 1-2-3 पानं ठेवून काढा, 4 पानं ठेवून काढा. बऱ्याच वेळेला याची गारपीट झाल्यानंतर, मोठे पाऊस पडल्यानंतर या बगलफुटींचा फायदा मोठ्या स्वरूपात होऊन जातो. त्याचबरोबर पुढे ऑक्टोबर कटिंगला काही कारणानं जर कटिंग लेट होत असेल आणि बागा जर फुटत असतील तर ते बागांचं हे फुटणं आहे ना, हे बऱ्यापैकी कंट्रोल करतं हे बगलफुटी. तेव्हा बगलफुटी पूर्ण काढू नका. थोडेसे डोळे, थोडेशी पानं ठेवून त्याला कट करायचा प्रयत्न करा. रिकटिंगमध्ये किती फुटी वर घ्यायच्या, 1 घ्यायची का 2 घ्यायची, हे बऱ्याच जणांचं जमलिंग असतं. तर मी सांगेल की साधारणपणे 1 फूट वर घेणं हे फायदेशीर राहतं. सिंगल खोड म्हणतो आपण त्याला, हे फायदेशीर राहतं. डबल खोडामध्ये स्टोरेज होतं मान्य आहे, परंतु डबल खोडांचे प्रॉब्लेम पण तितकेसे आहेत. खोडकिडीच्या बाबतीत असेल, इतर गोष्टींच्या बाबतीत असतील. चौथा मुद्दा आहे ओलांडा कुठं तयार करायचा आणि कसा तयार करायचा. सिंगल ओलांड्यावर जायचा प्रयत्न करा. अंतर जास्त असतील तर एच करा. पण ओलांडा तयार करताना ज्यावेळेला तुम्ही बेड्यापाशी पहिला कट मारता तिथून मात्र एकदम फास्ट काम करावं लागतं. आणि मग त्याच्यामध्ये ज्यावेळेला ती बगलफूट आपण बांधून घेतो तारेला, ती ज्यावेळेला 10 पानावर जाते, अर्थात शेंड्याचं छोटं पान पकडून 10 पानं, त्याला पुढून 5 पानावर तिला काय करायचं आहे, कट करायचं आहे. आणि कट केल्यानंतर ह्या 4-5 डोळ्यातून काड्या येतील, फूट येतील. त्यातली पहिली फूट काय करायची, परत ओलांडा म्हणून बांधून घ्यायची आहे आणि बाकीच्या फुटीचं मग पुढे जाऊन सपकेन करायचं, शेंडा मारायचा. ओलांडा तयार करायचे हे जे काम आहे ना, हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. त्याचा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पण आपण गरज पडली तर आपल्या ग्रुपवर टाकू शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या रिकटिंगच्या प्लॉटमध्ये सुद्धा आपण एडिसोलचा वापर जमिनी वाटे आणि पानांच्या वाटे करू शकतो. आपल्या शेड्यूलमध्ये ऑलरेडी दिलेला आहे. पण स्प्रेसाठी ज्याला तुम्हाला शंका वाटेल की आता फुटीची वाढ जोम थोडा कमी होतोय, पानं निस्तेज होत आहेत, अशा वेळेला पानांच्या वाटे तुम्ही एडिसोल आणि नेमामृतचे स्प्रे घेऊ शकता. आता बऱ्याच वेळेला काय होतं की रिकटिंगच्या प्लॉटमध्ये आपण एकरी पाणी वापरताना नॅपसॅक पंपाने ज्यावेळेला आपण स्प्रे घेतो किंवा शिकाऱ्यानं स्प्रे घेतो त्यावेळेला एकदम कमी पाणी लागतं. 70-80-90 लिटरमध्ये आपलं काम होऊन जातं. मग एडिसोलचं प्रमाण एकरी घ्यायचं का लिटर बेसिसवर घ्यायचं. असं जर होत असेल की अगदी कमी पाणी लागत असेल तर लिटरवर एडिसोलचं प्रमाण घ्या. याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली एडिसोल टाकायचं आणि 4 मिली नेमामृत वापरायचं. जी काही क्वांटिटी तुम्हाला लागते ती त्या पद्धतीने विरघळून घ्यायची एडिसोलची आणि पाण्यामध्ये टाकून स्प्रे घ्यायचे. असे जर का 15-20 दिवसाच्या अंतरानं रिपीटेड स्प्रे जर आपण घेत गेलो तर अतिशय सुंदर रिझल्ट त्याचे आपल्याला मिळतात. अतिशय जोम आपल्याला बघायला मिळतो. तर हा एडिसोलचा वापरसुद्धा आपल्याला रिकटिंगच्या प्लॉटमध्ये करायचा आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे रिकटिंगच्या प्लॉटमध्ये म्हणजे शेंड्यावर येणारे थ्रिप्स. आपण आपल्या शेड्यूलमध्ये परिस्थितीनुसार किंवा आतापर्यंतचे जे अनुभव आपल्याला आहेत त्याच्यानुसार आपण कीटकनाशकं ॲडजस्ट केलेलीच आहेत. पण बऱ्याच वेळेला पाणी जास्त झाल्यानंतर किंवा नायट्रोजनचे डोसेस जास्त झाल्यानंतर थ्रिप्सचा हेवी अटॅक होऊन जातो. अशा वेळेला तुम्हाला शेड्यूल व्यतिरिक्त सुद्धा काही औषधांचा वापर करायला पाहिजे.
त्यावेळेला तुम्ही फोन करून ते सांगू शकता, विचारू शकता. परंतु दररोज प्लॉटमधनं फिरताना तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ज्यावेळेला शेंडे झटकता त्यावेळेला तुम्हाला किती थ्रिप्स आहेत हे समजतं. किंवा पेपर जो असतो, पांढरा पेपर खिशामध्ये जर आपण ठेवला आणि प्लॉटमध्ये फिरताना शेंडे जर का आपण त्या पेपरवर झटकले तर पिवळ्या कलरचे किती थ्रिप्स पडत आहेत हे आपल्या लक्षात येऊन जातं. आणि त्याच्यावर मग स्प्रे वाढवायचे का कमी करायचे हे तुम्ही निर्णय घ्यायचे आहेत. एक वेळेला जर का थ्रिप्सनं शेंडा चाटला, शेंडा जर का फिडिंग केला तर मात्र परत बागवर चढवणं मुश्किल होऊन जातं. त्यामुळे थ्रिप्सवर सुद्धा रिकटिंगच्या प्लॉटमध्ये भयंकर लक्ष राहू दे, आळीवर लक्ष राहू दे. तर अशा पद्धतीनं रिकटिंगचं काम आपल्याला एक एक करत जायचं आहे. आता पुढच्या बुधवारी आणि गुरुवारी आपली परत तिसरी मीटिंग होणार आहे आणि पुढची मीटिंग ही आपली बऱ्यापैकी प्रश्नोत्तराची मीटिंग असणार आहे. तुम्हाला एप्रिल कटिंगच्या बाबतीत जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, शंका मनामध्ये असतील, ते लिखित स्वरूपामध्ये तुम्ही ग्रुपवर पाठवायचे आहेत. ज्यांना टाईप करता येत नाही त्या लोकांनी पेपरवर लिहा आणि त्याचा फोटो काढून पाठवा, पण फोटो क्लिअर पाठवा. ज्यांना मोबाईलवर टायपिंग जमतं त्यांनी मोबाईलवर पाठवा. तर अशा पद्धतीनं पुढची मीटिंग आपली प्रश्नोत्तराची होऊन जाईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 3 ते 4 दिवसामध्ये तुमचे हे सगळे प्रश्न ग्रुपवर पडले पाहिजेत. आज गुरुवार आहे, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत हे तुमचे सगळे प्रश्न तुमच्या ग्रुपवर तुम्ही टाकले पाहिजेत. त्यानंतर जर का प्रश्न परत आले तर त्याचा विचार केला जाणार नाही, त्याच्यावर चर्चा घेतली जाणार नाही. रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तुमचे जे काही प्रश्न असतील, एप्रिल कटिंगच्या संदर्भातले असतील, द्राक्षाच्या संदर्भातले असतील, ते तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवून द्या लिखित स्वरूपात. टायपिंग येत नसेल तर पेपरवर हाताने लिहा आणि त्याचा फोटो काढून पाठवा. तर ह्या एप्रिल कटिंगच्या दुसऱ्या मीटिंगच्या दुसऱ्या भागामध्ये आता आपण इथं थांबतो आहे आणि पुढच्या बुधवारी आणि गुरुवारी परत प्रश्नोत्तराच्या मीटिंगमध्ये परत भेटतो आहे.